काही मंत्र्यांनी रिक्षा चालवली, पण तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून दलाली करत होता. भाजप नेत्याची संजय राऊतांवर कडवी टीका. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. कालच्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. फडणवीसांनी टीकेचे बाण राहुल गांधी यांच्यावर सोडले, परंतु संजय राऊतांनी राहुल गांधींवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलाय. त्यानंतर राऊतांच्या टीकेचा समाचार घेताना नवनाथ बन यांनी हा टीकेचा समाचार घेतला आहे. संजय राऊत हे जुगाराच्या अड्ड्यावर बसत होते, अशा शब्दात भाजपने राऊतांवर टीका केली. भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी म्हटलं आहे की राजीव गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी हा तुमचा घराणेशाहीचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देते. संजय राऊत यांनी सांगावे की काँग्रेसमध्ये कोणत्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली हे सांगावं. देवाभाऊ कोणत्याही धर्मात वाद लावत नाहीत, तर ते पुढे घेऊन जायचं काम करत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तरुणांसोबत संवाद साधलाय. राहुल गांधींची कॉपी करण्याची आम्हाला गरज नाही. 2025चं आंदोलन नव्हतं, त्यावेळी वरळीच्या डोममध्ये देवाभाऊंनी तरुणांशी संवाद साधला होता. प्रथम मतदार हे देवाभाऊ आणि पंतप्रधान मोदींना मतदान करत आहेत. 2029 साली देखील पहिल्यांदा मतदान करणारे आणि जैनझी भाजपला आशीर्वाद देतील. काही मंत्री रिक्षा चालवत होते, काही जण पानटपरी चालवत होते, हे सत्य आहे. परंतु संजय राऊत, तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून दलाली करत होता. तुम्ही दलाली करून राजकारणात आलात. तुम्ही नाक्यावर जुगाराच्या अड्ड्यावर बसत होता. हा इतिहास तुम्हाला माहीत आहे. जुगाराच्या अड्ड्यावर बसलेले संजय राऊत आहेत. रिक्षा चालवून सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अनेक मंत्री आहेत. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. तुम्हाला ते जमणार नाही, अशा शब्दात नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. सर्वसामान्य घरातून कार्यकर्त्यांना संधी देणारा एकमेव पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. राहुल गांधी कुठल्या सर्वसामान्य घरातनं आलेत? उद्धवजी ठाकरे कुठल्या सर्वसामान्य घरातनं आलेत? आदित्य ठाकरे कुठल्या सर्वसामान्य घरातनं आलेत? याचं उत्तर जनाब संजय राऊत महाराष्ट्राला द्या. पण भारतीय जनता पार्टीतले शेकडो नेते, मग ते देवेंद्रजी फडणवीस असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, अमित भाई शाह असतील, योगी आदित्यनाथ असतील, असे शेकडो नेत्यांची नावं घेता येतील ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ते सर्वसामान्य कुटुंबातून आलेत आणि या देशाचं नेतृत्व करतायत. राहुल गांधी कुठल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेत? राहुल गांधींना सोनिया गांधींचा मुलगा म्हणून किंमत आहे, राजीव गांधींचा मुलगा म्हणून किंमत आहे. आणि काँग्रेसचा इतिहास बघितला तर पंडित जवाहरलाल नेहरू, मग इंदिरा गांधी, मग राजीव गांधी नंतर सोनिया गांधी नंतर राहुल गांधी, हा घराणेशाहीचा इतिहास तुमचा आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देते. जनाब संजय राऊत, काँग्रेसमध्ये कुठल्या सर्वसामान्य माणसाला संधी दिली एकदा सांगा. काही मंत्री रिक्षा चालत होते हे खरं आहे, काही मंत्री पानटपरी देखील चालवत होते हेही सत्य आहे. परंतु संजय राऊत, तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून ज्या वेळेला दलाली करत होतात आणि दलाली करत राजकारणामध्ये आलात, तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून जुगाराच्या अड्ड्यावर बसत होता. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. जुगाराच्या अड्ड्यावर बसून आलेले संजय राऊत आहेत, तर रिक्षा चालवून सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अनेक मंत्री आहेत. आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलंय. तुम्हाला ते जमणार नाही. तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यामध्ये जुगाराचे पत्ते पिसत होतात, हे याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. संजय राऊत भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून जुगाराचे पत्ते पिसत होतात, हा तुमचा इतिहास आहे. तर सर्वसामान्य कुटुंबातून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व घडवणं हा आमचा इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.